नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 15 डिसेंबर सायंकाळचे 6:30 वाजून गेलेत आणि आता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील. त्या अगोदर आज सकाळचं तापमान जर पाहिलं तर जेऊर करमाळा सर्वात कमी 5.5 अंश सेल्सिअस, मोहोळ 8.3 अंश सेल्सिअस, सोलापूर 13.9, अहिल्यानगर 8.3, नाशिक 9.4, त्यानंतर मालेगाव 9.6, नंदुरबार 14.1, जळगाव 11.2, छत्रपती संभाजीनगर 11.6, धाराशिव 11.2, त्यानंतर परभणी 10.6, बुलढाणा 13.5, त्यानंतर वाशिम 10.4, अकोला 11.2, अमरावती 12.7, यवतमाळ 9.8, वर्धा 11.4, नागपूर 10.4, त्यानंतर गोंदिया 9.2, ब्रह्मपुरी 12.4, गडचिरोली 11.6, चंद्रपूर 12.5 अंश सेल्सिअस, सांगली 13.2, कोल्हापूर 15, बेळगाव 11.2, त्यानंतर पणजी 19, सातारा 10.9, महाबळेश्वर 12.5, शिवाजीनगर पुणे 9 अंश सेल्सिअस, लोहगाव विमानतळ 13.2, चिंचवड 14.3 अंश सेल्सिअस, रत्नागिरी 17.8, हरणे 21.5, अलिबाग 20.3, कुलाबा 21, तर सांताक्रूज 16.9 आणि डहाणू 16 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. आणि सरासरी तुलनेचा नकाशा पाहिला तर अजूनही राज्यात सर्वच ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा कमी पाहायला मिळते, म्हणजे थंडी अजून टिकून आहे. मात्र उत्तरेकडील थंडी काहीशी कमी झाली उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणातील. पण पुन्हा जर आपण पाहिलं वाऱ्याची दिशा, तर पुन्हा एकदा उत्तरेकडचे थंड वारे हे आपल्या महाराष्ट्राकडे वाहायला सुरुवात होत आहे. मात्र राज्याच्या दक्षिण भागांमध्ये पूर्वेकडून येणारे वारे हे पोहोचत आहेत. त्यामुळे दक्षिणेकडे तापमानात काहीशी किंवा किंचितशी वाढ ही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जर आपण पाहिलं तर चांगली थंडी टिकून राहील धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, त्यानंतर अहिल्यानगर, पुणे, सोलापूरचे उत्तर भाग, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, जालना. कदाचित गेल्या काही दिवसांच्या तुलनेत तापमानात किंचितशी वाढ सुद्धा राहील, पण थंडी या ठिकाणी टिकून राहील. त्यानंतर तापमानात अजून थोडीशी जास्त वाढ होईल. लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव या पट्ट्यामधील जी थंडी आहे ती अजून थोडी कमी होण्याची शक्यता आहे. तर कोकणातही थंडी कमी राहील. उत्तरेकडील भागामध्ये मुंबईच्या आसपासही तापमान जे आहे त्याच्या आसपासच स्थिर राहण्याची शक्यता आहे. बाकी पाऊस होण्याची शक्यता कसलीही नाही किंवा या आठवड्यातही कसल्याही प्रकारचा पाऊस नाही. आपण साप्ताहिक अंदाज दिलाय. मान्सून बाबतचा प्राथमिक अंदाज दिलेला आहे. तो सुद्धा आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, तर तो पाहून घ्या.